एक महत्त्वाची घडामोड आहे। मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे, मात्र याचा फटका डोंबिवलीकरांना बसलेला आहे। सर्वात वर्दळीचं गर्दीचं असं हे मध्य रेल्वेवरचं स्थानक। एरवी प्रचंड गर्दी असणारं हे डोंबिवली रेल्वे स्थानकावर आज मात्र तुरळकच गर्दी पाहायला मिळते। प्रवासादरम्यान हाल नको म्हणूनच डोंबिवलीकरांनी आज वर्क फ्रॉम होमला पसंती दिल्याचं दिसतंय। डोंबिवली स्थानकातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे। मी आहे डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावर। आपण पाहू शकता की 3 दिवसाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे आजपासूनच जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांनी काहीसं घरनंच काम करणं पसंत केलेलं आहे। दररोज डोंबिवली स्थानकावरनं लाखो प्रवासी प्रवास करत असतात। जे प्रवासी त्यांना चढता सुद्धा येत नाही एवढी परिस्थिती डोंबिवलीकरांची असते। मात्र आज जो रेल्वे स्थानक आपण पाहू शकता की पूर्ण असं खाली दिसतोय। जे प्रवासी आहेत त्यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या प्रवाशांनी आजपासूनच रेल्वे कामाला जाणं जे आहे ते टाळलेलं आहे, कारण की घरी लवकर जाता येईल का किंवा कामावरती वेळेवरती जाता येईल का, परतताना पुन्हा घरी येता येईल का, यामुळे या भीतीने सुद्धा जे प्रवासी आहेत त्यांनी आजपासूनच सुट्टीचा बेत आखलेला दिसतोय। कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली। तर डोंबिवलीतली ही तुरळक गर्दी रेल्वे प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। काय रोजचाच हा गर्दीचा त्रास आहे। एक तर ट्रेन वाढल्या पाहिजे, आता या रोज असं बाहेर लटकत जायला प्रवास करायला लागतो। आम्हाला ट्रेनमध्ये चढायला पण गर्दी नाही, किती एवढी गर्दी असते, चढायला पण जागा भेटत नाही आम्हाला। बघा आता चढताना किती हाल होतील लोकांचे। एवढे 36 का किती ट्रेन रद्द केल्यात, मग आता जायचं कसं? आणि रात्रीच्या वेळेस करायला पाहिजे हे काम सगळं। सकाळच्या वेळेस ड्युटीवाले लोक काय करणार, ज्यांना रोजी रोटी रोजची ते कसं काय गुजारा करणार।